मला इथे मी येऊ शकतो की नाही हा प्रश्न होता. ताप देतील की काय. इथं आपला आई जगदंबेला साष्टांग दंडवत करून सांगत काही पाहण्यापेक्षा अमिताभजी काय बोलत आहेत हे मला ऐकण्यामध्ये जास्त स्वारस्य होतं. कारण हा आदित्य गरजात आहे, त्याच्या टेक्स्ट मला घरीच ऐकवतो, कारण मला नवीन काहीच नाही. एखाद माझा राग अनावर झाला तर मीच गायला सुरुवात करेन. गाणं काय पण नरड एक तयार असावं लागतं. नरड एक जादू आहे, सगळ्यांना नाही जमत. नाही तर आम्ही सगळे बाथरूम सिंगर्स. पाहिजे तेवढं गा, पाहिजे तेवढा चोळा म्हणजे साबण. असे आम्ही सिंगर्स आहोत. पण हे ते नाही आवाज. आता त्याच्यामध्ये जेवढे गायक आलेले आहेत वाटतं वगैरे, पण ते घरोबाईचे संबंध असलेले आहेत व्यक्ती. लताजी आल्या होत्या, त्यांनी उद्धवला खास आदित्यला अभिनंदन केलं. मोठा हो म्हणून त्याला आशीर्वाद दिला. माझं मोठेपणाचा सुटल्यामुळे मी दाढी वाढवली. चला दाढी तरी मोठी होईल. अमिताभ की स्टाइल मारते हैं. स्टाइल क्या? बहुत गुस्सा आ गया मुझे. अमिताभ की कितनी भी बड़ी गाड़ी हो, इससे भी मेरा बड़ा लोग कैसे भी बात करते रहते हैं. मैं सच कह रहा हूँ, मेरे हो गया था. पण मला असं वाटतं आदित्यने चालू ठेवा. मी त्याला कुठेच नाराज केला नाही, कुठेच नाही. त्याने एक कविता काय पावसाळ्यामध्ये जात असताना एक कुठेतरी त्या फुलाची पाकळी त्याच्या मानेटवर पडते गाडीच्या, आणि त्याला कविता सुचते. हे सुचणं याला महत्व आहे. हा इन्स्टिंक्ट तुमच्यामध्ये असल्याशिवाय त्याच्या तिथं पाकळ्या माझ्या अंगावर तिथे पाकळ्या पडतात. हे पद्मावत होते आमचं गाड शिवसेना. आता पुढचा प्रवास मला माहीत नाही, पण ह्याचा प्रवास आदित्यचा जोरदारपणाने पुढे चालू. फक्त रॅश ड्रायव्हिंग करू नकोस. नाही वाकडं तिकडे हे करू नकोस. हिमायने छान पण संथ पण नको. असा एक मिडल रास्ता पकड आणि दारू ठेव. आणि अशा तऱ्हेने तुझी प्रगती हो. वर्षानुवर्ष असाच तो प्रगत राहो. आणि तुला ठाकरे कुटुंबामध्ये जन्म तुझा झाला, त्यामुळे तुला वाव सगळ्याच गोष्टी नसतात. चांगली गोष्ट असेल तर त्याला फक्त प्रोत्साहन मिळत जातं, बाकी काही मिळत नाही ठाकरे घराण्यामध्ये. ते तुला दिलेलं आहे. मी तुला अडवला ना, तुझ्या वडिलांनी तुला अडवलं ना, तुझ्या आईने अडवला ना, कोणी अडवला. त्याचा धाकटा भाऊ सुद्धा सिंगर. आश्चर्य वाटलं. ठीक आहे, पुढे कोण काय होणार कोणी सांगावं. पण ठीक आहे, जास्त वेळ न घेता परत अमिताभचं खास अभिनंदन करतो. आणि आपला आशीर्वाद आदित्यच्या पाठी असा असो राहो असे मी आम्ही करतो. आशीर्वादही आदित्यच्या पाठी राहो अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो. जय जय महाराज.